श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठस्थापिती समर्थांचा षड्विकारा जिंकिले. संसारात त्यागिले, रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती. सदाचिती आनंद, स्वामी नामाचे भजन. त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहूनी व्यवसाय अन्न, स्वामी सूत नेनती. संसाराते सोडून, बैसले गोसावी होऊन. हे पाहून कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सूत न मानिती. अंगी बांधली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुतांची जननी, काकोबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकुनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यासी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करीत काकोबाई. मुंबईत लवलाही, सुता जवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुणी, वक्षस्थळ घेती बडवणे. अंग टाकिले धरणे, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहुणे, दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्रूपाई विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू के जन्मी, मज लागे प्रसवोनी. मान्य झाले त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत. परमार्थ गोष्टी सांगोन, परी त्यांच्या या गोष्टी. तेच गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती. खचित असे झाली, यासी पिशाच बाधा झाली. किंवा कोणी करणे केली, याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी, त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर. जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयाची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करुनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. होऊन या दीन वदन, करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपायासी सांगावा. ऐकून या देव मामलेदार, हसून देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नाही नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुतांची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेळ लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचती. कुटीलजन त्यांचे हसत, ढोंगे अवघी म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविना आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देते. परी शांत चित्ते त्याप्रती, उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्य पथाचरण चुकले. निज कार्य ते विसरले, मोहे पडले भव झाले. ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतकरण, दुःखित नोहे तयाचे. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परी तयाच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शक झाले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत. स्वामी सुत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते, एक वार पाहावे तयासी. इच्छा झाली नानासी, मग कोणे एके समयासी. मठा माझी पातले, पाहुणी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वदिती. स्तवन करीतही तयाचे, स्वामी सुते तयासी. लवी येले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन. स्वामी सुते शिष्य करून, वाढविले महात्मपूर्ण. श्री समर्थ भक्तीचे, पुढे जोशी बुवाने. स्वामींची पत्रिका करुनी, ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदिली, समर्थे त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून, नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थासी, पाहुणी या स्वभक्तासी. परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत. श्री सानिध्य भजन करीत, कीर्तने आनंदी नाचत. लोकलज्जा सोडून, लोकपवादाचे बाणी भय. तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नोहे. भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती. निंदास्तुती करीताती, खेदानंद मानिती चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे, शेलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळ त्यास हवे. ऐसे स्वामी सुताचे मत.
परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस. शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळ त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस. स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची, स्वामी सुतई त्याप्रती, मनातली खूण सांगती, ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची या आज्ञे वाचुनी, दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकुनी, खिन्न मनी स्वामी सुत, स्वामी दर्शन घेतले विन, तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने, हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होत. सेवक धावले तत्वता, प्रार्थनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले. पाहून या समर्थासी, उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी, मिठी चरणी घातली. सद्गदित अंतकरणानी, चरण क्षाळले नयनाश्रूनी, देवान गेले विसरूनी. स्वामीपदी सुखावला, बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी, पारावार नसेसी. निज सुतांचे पाहुणे, आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती करी. स्वामी सुतावरी होती, त्यात होते ते दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पावून दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधून समर्थां सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची ही करणे योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया. परकी आणि निज सुत समान लेखिती जे सत्य, जे सर्वासी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढूनी, मग नाचावे त्या भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थांनी त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतला काढून, स्वामी सुतांचा अपमान केला ऐसा प्रकारे. पाहून या ऐशी परी, खिन्न झाला सूत अंतरी, काळजात बोचली सुरी. अपमानाचे दुःख दुखावला, मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर, तयाचे होते जे वैर्य, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखविला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी, स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविला अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाजत असे, त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करीला दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाचे, स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाचे, म्हणे कृपा करून या सुता ते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहुणे आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी, मज सानिध्य आणावे. परी सुत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलग असे. सेवेकरी परतून आले, समर्था ते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठवले, त्यागी कधी गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली, आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत तयाचे जे शिष्य होते, त्यासी झाले दुःख अमित. शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे. बैसले स्नान करून, परी गंधन लाविती. भोजनाते ते न उठती, धरणीवरीन अंग टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार. कृत झाला समाचार, स्वामी सूत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकोबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकोबाई सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज,
निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःख समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतुनी आल्या पायी बोलल्या काय समर्थाचे सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती हे जे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तिदेसी उल्लंघले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेची समाधान परोपरी करीताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी. कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी. पुसती सेवे करी समर्थाती ते कथा सरसाळ अत्यंत. वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध चित्त. अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोद. 17वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.